नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश आहे. वय 31 वर्ष, दिसायला सडपातळ, देखणं आणि काही दिवसापूर्वीच मला शहरातील एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळाली होती. शहराच्या थोड्याशा गजबजलेल्या भागात मी थोड्या भाड्याच्या घरात एकटाच राहत होतो. आई वडील गावाकडेच असल्यामुळे जबाबदाऱ्या, कामाचा ताण आणि एकटेपणा हे सगळं मला रोज नव्याने अनुभवायला मिळत होतं. माझं ऑफिस घरापासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे मी नेहमी दुचाकीवर ये-जा करत असत. त्या दिवशी मात्र ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता. फाईल्सचे ढीग, सतत येणारे मेल्स, एकामागोमाग एक मीटिंग्स, बॉसचा दबाव आणि टार्गेट पूर्ण करायची घाई. यामुळे वेळ कसा गेला ते कळलंच नाही. घड्याळाकडे पाहिलं तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा सर्वत्र अंधार पसरलेला होता. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. काही ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रस्ता अजूनच भयानक वाटत होता. दिवसभराच्या थकव्यामुळे शरीर जड झालं होतं, पण घरी पोहोचायची ओढ होती. म्हणून मी गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने निघालो. साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर पुढे गेल्यावर एक जुना दुर्लक्षित पूल लागतो. त्या पुलाच्या आजूबाजूला दाट झाडी, त्यांची सावली आणि पूर्ण शांतता होती. इतकी शांतता की गाडीचा आवाज सुद्धा मोठा वाटत होता. मनात कुठेतरी नकळत भीती वाटू लागली, पण मी स्वतःला सावरत पुढे जात होतो. तेवढ्यात अचानक पुलाच्या जवळ समोर एक तरुणी उभी दिसली. क्षणभर मला धडकी भरली, अंगावर शहारे आले. तिने हात उचलून मला थांबवायचा इशारा केला, पण मी पटकन ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली. ती हळूच माझ्या जवळ आली आणि गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. चेहऱ्यावर भीती, थकवा आणि असहाय्यता होती. तिच्या कुशीत एक छोटंसं बाळ होतं. ते बाळही खूप अशक्त, निस्तेज आणि आजारी वाटत होतं. मी थोडा घाबरलेला पण काळजीने भरलेल्या आवाजात विचारलं, "काय झालं? एवढ्या रात्री तुम्ही इथे? तेही लहान बाळाला घेऊन? का थांबले आहात?" तेव्हा तिने हात जोडले. तिचा आवाज थरथरत होता. शब्द नीट फुटत नव्हते. ती म्हणाली, "साहेब, माझी मुलगी खूप आजारी आहे. रात्र खूप झाली आहे. इथून दवाखाना खूप दूर आहे. कोणी मदत करायला तयार नाही. तुम्ही माझी मदत कराल का? माझ्या छोट्या मुलीला हॉस्पिटलपर्यंत सोडाल का? खरंच तुमची खूप पुण्याईनी होईल." तिची अवस्था पाहून माझं मन अक्षरशः हेलावून गेलं. एवढ्या अंधाऱ्या, निर्जन रस्त्यावर एक तरुणी लहान बाळाला घेऊन उभी आहे. हा विचारच अंगावर काटा आणणारा होता. मनात क्षणभर शंका, भीती सगळं आलं, पण रस्त्यावर माणुसकी भारी पडली. मी तिला म्हणालो, "ठीक आहे, काळजी करू नका. बसा. मी तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत सोडतो." ती घाईघाईने मागे बसली. बाळाला छातीशी घट्ट कवटाळून बसली आणि मी गाडी सुरू केली. काही वेळातच आम्ही हॉस्पिटल समोर पोहोचलो. मी गाडी थांबवली. ती खाली उतरली आणि क्षणभर माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कृतज्ञता, आशा आणि आशीर्वाद सगळं काही एकत्र दिसत होतं. ती सतत माझे आभार मानत होती. मी तिला धीर देत म्हणालो, "काळजी करू नका. सगळं ठीक होईल." ती आत गेली. मी मात्र गाडी वळून निघालो. पण थोडंसं अंतर गेल्यावर मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला. आपण तिला इथे आणून सोडलं, पण एवढ्या रात्री ती परत अशी कशी जाईल? एकटी तरुणी, लहान बाळ, अंधार, काही वाईट घडलं तर? या शंका मनाला खात राहिल्या. शेवटी मनावर नियंत्रण ठेवता न आल्याने मी गाडी परत फिरवली. हॉस्पिटलच्या वरात गाडी लावली. आत गेलो. डॉक्टर बाळाची तपासणी करत होते. मला पाहून ती तरुणी फक्त माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या नजरेत आश्चर्य आणि दिलासा दोन्ही स्पष्ट होते. आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, औषध लिहून दिली आणि विचारलं, "तुम्ही यांच्यासोबत आहात का?"
नकळत माझ्या तोंडून होस असं निघालं. ते ऐकून तिने पुन्हा माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात पाणी तरळत होतं आणि मी ती दिसायला खूप सुंदर होती. दुःखाने थकलेला चेहरा असूनही तिच्यात एक वेगळी टेस्ट होती. मी औषधाची चिठ्ठी घेतली. बाहेरच्या मेडिकलमधून औषध आणली. पुन्हा डॉक्टरांकडे दाखवली. तोपर्यंत डॉक्टरचे पैसे तिने भरले होते. डॉक्टर म्हणाले, घाबरण्यासारखं काही नाही. थोडा ताप जास्त आहे. औषध वेळेवर द्या. उद्या सकाळी पुन्हा आणा. आम्ही दोघेही बाहेर आलो. गाडीपर्यंत चालत येताना ती म्हणाली, साहेब, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही आज देवासारखी मदत केली. मी हसत म्हणालो, अडचणीच्या वेळी मदत करणं हीच खरी माणुसकी आहे. मी तिला गाडीवर बसायला सांगितलं आणि म्हणालो, चला तुम्हाला घरी सोड. ती पुन्हा बाळाला घट्ट धरून बसली. आम्ही तिच्या घरच्या दिशेने निघालो. थोड्याच वेळात पुन्हा तोच पूल आला. तिथून एक अरुंद कच्चा रस्ता आत वळण घेत होता. अंधारात तो रस्ता आणखीच गुंतागुंतीचा आणि भयान वाटत होता. मी तिला विचारलं, तुमचं घर कुठं आहे? ती म्हणाली, इथून थोडंसं पुढं आहे. पण माझं समाधान झालं नाही. मी ठामपणे म्हणालो, नको, मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो. त्या क्षणी माझ्या मनात भीती नव्हती, शंका नव्हती, फक्त माणुसकी, काळजी आणि जबाबदारी होती. त्या दिशेने थोडंसं आत गेल्यावर अंधुक चंद्रप्रकाशात आणि दूरवरच्या एखाद्या दिव्याच्या क्षीण उजेडात मला एक छोटीशी झोपडी दिसली. आजूबाजूला ओलसर मातीचा वास, झाडांच्या सावल्या, एखादं पान हलल्याचा सुद्धा आवाज स्पष्ट ऐकू येईल इतकी शांतता होती. ती तरुणी थांबून म्हणाली, हेच माझं घर. मी झोपडीसमोर गाडी थांबवली. ती खाली उतरली. बाळाला नीट सावरलं आणि कृतज्ञतेपोटी थरथरत्या हाताने मला काही पैसे देऊ लागली. पण मी ते पैसे ठामपणे नाकारले, कारण त्या क्षणी मला पैशापेक्षा तिच्या डोळ्यात दिसणारा विश्वास, आधाराची भावना आणि समाधान अगदी मौल्यवान वाटत होतं. हे पाहून तिचे डोळे आणखी भरून आले. आवाज भावूक झाला. ती म्हणाली, तुम्ही आज मला देवासारखे भेटलात. या रात्री तुम्ही मदत केली नसती तर काय झालं असतं याची कल्पनाही करू शकत नाही. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी शांतपणे म्हणालो, मुलीची नीट काळजी घ्या, बाकी काही नको. तेव्हा ती थोडा धीर धरून म्हणाली, चहा घ्याल का? मी वेळेकडे पाहून नम्रपणे म्हणालो, आता खूप उशीर झाला आहे. पुन्हा एखाद्या दिवशी येईल. ती लगेच म्हणाली, नक्की या. मी होकार दिला आणि मागे वळून पाहिलं तर तिचा जो चेहरा रात्री दुःखाने मागे वळून पाहिलं तर तिचा तो चेहरा रात्री दुःखाने, भीतीने आणि असहायतेने भरलेला होता. तो चेहरा आता थोडासा निवांत, निश्वांत आणि हलकासा सुखावलेला दिसत होता. माझ्याकडे पाहून तिने एक छोटीशी पण मनाला स्पर्श करून जाणारी स्माईल दिली. मी नकळत तिला स्माईल परत केली आणि गाडी घेऊन माझ्या रूमच्या दिशेने निघालो. काही वेळात रूमवर पोहोचलो. खूप उशीर झाला होता. दिवसभराच्या ऑफिसच्या ताणासोबत रात्रीच्या सगळ्या अनपेक्षित घडामोडीमुळे शरीर आणि मन दोन्ही प्रचंड थकलं होतं. भूक लागूनही काही खायचं भान राहिलं नव्हतं. थोडंसं पाणी प्यायलो. कपड्यांना बदलता झोपून गेलो. सकाळी साधारणतः 7 वाजता जाग आली. नेहमीप्रमाणे हलकासा व्यायाम केला, दात घासले, आंघोळ केली, ऑफिससाठी आवरलं. पटकन हलकासा नाश्ता बनवला, कारण दुपारी ऑफिसमध्ये जेवण असायचं. 8:45च्या सुमारास ऑफिसला निघालो. पण गाडी चालताना रात्रीचा प्रसंग वारंवार डोळ्यांसमोर येत होता. काही वेळातच मी पुन्हा त्या पुलाजवळ पोहोचलो आणि मनात एक सहज विचार आला, त्या लहान मुलीला बरं आहे की नाही हे पाहायला हवं. नकळत मी गाडी थांबवली आणि खाली उतरलो. समोर पाहिलं तर झोपडीचं दार उघडं होतं. थेट आत जाणं योग्य वाटलं नाही, म्हणून दारावर हलकेच ठकठक केली. काही क्षणात तीच रात्रीची सुंदर तरुणी समोर आली. आज मात्र
तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक निरागस शांत स्माईल होती. मला पाहताच ती थोडी आश्चर्याने हसली आणि म्हणाली, "अरे." तिने मला आत बोलावलं. मी घरात गेलो. तिने मला खाटेवर बसायला सांगितलं. एका पाळण्यात तिची लहान मुलगी शांतपणे झोपली होती. चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मी खाटेवर बसलो. थोड्याच वेळात ती दुसऱ्या खोलीतून पाण्याचा ग्लास घेऊन आली. मी विचारलं, "आता मुलगी कशी आहे?" ती समाधानाने म्हणाली, "ताप पूर्ण उतरला आहे. आता तिला बरं वाटतंय. तुम्ही रात्री मदत केली नसती तर कदाचित." ती वाक्य पूर्ण करू शकली नाही, पण तिच्या डोळ्यातली कृतज्ञता, भीती आणि सुटकेची भावना सगळं काही बोलून गेलं. कडे पाहत होतो तेवढ्यात ती पुढे गंभीर झाली आणि म्हणाली, "घरात आम्ही दोघीच असतो." मी काही विचारावं तोच ती पुढे म्हणाली, "3 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचं निधन झालं. तेव्हा ही मुलगी 5 महिन्याची होती. नवरा गेल्यानंतर सगळा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला होता. लोकांची बोलणी, परिस्थिती, आर्थिक अडचणी यामध्ये जगणं अवघड झालं होतं. पण हळूहळू स्वतःला सावरत आहे." हे ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दल दया तर होतीच, पण त्याहूनही जास्त आदर निर्माण झाला. ती म्हणाली, "2 मिनिटं थांबा, मी चहा करून आणते." पण मी म्हणालो, "नको, मला ऑफिसला उशीर होतोय. पुन्हा कधीतरी येईन." तेव्हा तिने स्वतःची ओळख करून दिली. "माझं नाव नेहा आणि माझ्या मुलीचं नाव सुमन." मी हसत म्हणालो, "दोघींची नाव खूप सुंदर आहेत. मुलीची नीट काळजी घ्या." तिने माझं नाव विचारलं. मी म्हणालो, "माझं नाव यश." ती हलकीशी हसली. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. मी तिला माझ्या नोकरीबद्दल, शहरात एकटं राहण्याबद्दल, आई वडील गावी असल्याबद्दल सांगितलं. ती शांतपणे लक्ष देऊन ऐकत होती. मग मी तिचा निरोप घेऊन ऑफिसला गेलो. पण त्या दिवशी ऑफिसमध्ये माझं मन अजिबात लागत नव्हतं. फाईल्स, काम, मीटिंग सगळं समोर असूनही मन मात्र सतत नेहाच्या त्या शांत, साध्या आणि खूप खोलवर भिडणाऱ्या चेहऱ्याकडे जात होतं. संध्याकाळी पुन्हा पुलाजवळ आलो तेव्हा वाटलं नेहाच्या झोपडीकडे जाऊन 2 शब्द बोलावे, पण वारंवार तिच्या घरी जाणं चुकीचं ठरेल या विचाराने मी स्वतःला थांबवलं आणि सरळ रूमवर गेलो. असेच काही दिवस गेले. कितीही स्वतःला समजावलं तरी नेहा माझ्या मनातून, विचारातून जात नव्हती. साधारणतः 8-10 दिवसांनी एका संध्याकाळी 6:30च्या सुमारास ऑफिसमधून निघालो असताना पुलाजवळ मला समोरून पाण्याने भरलेली घागर डोक्यावर घेऊन नेहा येताना दिसली. तिची नजर माझ्याकडे गेली. तिने हात केला. मी गाडी थांबवली. दोघे एकमेकांकडे पाहून नकळत हसलो. मी विचारलं, "पाणी घेऊन चाललात का?" ती थोडीशी हसत म्हणाली, "हो, इथं पाणी दूरवरून आणावं लागतं." मी त्या क्षणी तिची साधी राहणी, कठीण परिस्थिती, जबाबदाऱ्यांनी भरलेलं आयुष्य आणि तरीही चेहऱ्यावर असलेली शांत सहनशीलता पाहून मला जाणवलं की ती फक्त मदतीचीच नव्हे तर आधाराची किती गरज आहे असलेली स्त्री आहे. मी तिला म्हणालो, "संध्याकाळी एकटीने घराबाहेर पडू नका. तुम्ही एकट्या राहता." ती अगदी शांत अनुभवातून असलेल्या सवयीपणे हसत म्हणाली, "आता सवय झाली आहे." तिच्या त्या एका वाक्यात तिच्या आयुष्याचा संपूर्ण संघर्ष दडलेला होता हे मला जाणवलं. मी म्हणालो, "ठीक आहे, मी निघतो." तेवढ्यात ती थोडी घाईघाईने म्हणाली, "त्या दिवशी तुम्ही चहा न घेता तसेच निघून गेलात. आज घरी चहा घ्यायला चला." खरं सांगायचं तर माझ्याही मनात तेच होतं, कारण त्या दिवशी शांतपणे, मनमोकळेपणाने बोलावंसं वाटत होतं. तिच्या आयुष्याला, तिच्या वेदनांना समजून घ्यावंसं असं वाटत होतं. म्हणून मी बरं म्हणालो आणि तिच्यासमोर तिच्या त्या छोट्या पण स्वच्छ टावटुपीत झोपडीत गेलो. तिची लहान मुलगी सुमन आत खेळत होती. नेहाने मला खाटेवर बसायला सांगितलं आणि थोड्याच वेळात माझ्यासाठी गरमागरम चहा करून आणला. त्या साध्या चहातही आईच्या मायेची, कष्टाची आणि आपुलकीची ऊब मला जाणवत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. साध्या कपडे ती फारच सुज्वळ, शांत आणि मनाला भावणारी दिसत होती. चेहऱ्यावर कोणतीही दिखावा नव्हता,
पण डोळ्यात प्रचंड प्रामाणिकपणा होता. मी विचारलं, नेहा तुम्ही काय काम करता? तेव्हा ती अगदी सहजपणे सांगू लागली, मी लोकांच्या शेतात जाऊन शेताची कामे करते. हे ऐकून माझ्या मनाला झटका लागला. इतकी सुंदर, कष्टाळू आणि स्वाभिमानी स्त्री इतक्या कठीण परिस्थितीत दिवस काढते ह्याचं मला वाईट वाटलं. मी पुढे विचारलं, आणि तुमची छोटी मुलगी मग कुठे ठेवता? तेव्हा ती अगदी साधेपणाने म्हणली, मुलीला मी बरोबर घेऊनच जाते. दिवसभर झाडाला झोळी बांधून झोळीमध्ये झोपवते. हे ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्या क्षणी तिच्या आयुष्यातल्या वेदना, संघर्ष आणि मातृत्वाची ताकद हे सगळं मला एकदम जाणवलं. माझं मन तिच्याकडे अधिकच ओढलं जाऊ लागलं. थोडा वेळ शांतता पसरली. फक्त बाहेरच्या वाऱ्याचा आणि पानांच्या सळसळीचा आवाज येत होता. मग मी धीर धरून विचारलं, नेहा तुम्ही दुसरं लग्न का करत नाही? त्यावर ती काही क्षण गप्प राहिली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. डोळ्यात खोल दुःख दाटून आलं. मी पुन्हा हळूच विचारलं, काही झालं का? तेव्हा ती अगदी मंद आवाजात म्हणाली, काही नाही साहेब, माझ्याशी कोणीही लग्न करेल, पण माझ्या मुलीला कोण स्वीकारेल? तिचं पुढे काय होईल? ही भीती मला सतत खात असते. म्हणून मी दुसरं लग्न नाही करत. मला माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे. तिला शिकवायचं आहे, तिला सुखात ठेवायचं आहे. हे ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दल आदर, आपुलकी आणि प्रेम अक्षरशः दणाणलं. त्या क्षणी माझ्या मनात कुठलाही स्वार्थ, कुठलाही शोक नव्हता. मी उठलो, सरळ तिचा हात माझ्या हातात घेतला आणि मनात जे होतं ते थेट शब्दात सांगितलं, नेहा तुम्ही आणि तुमची छोटी सुमन मला मनापासून आवडता. तुम्ही जितक्या निर्मळ आहात तितक्या दिसायलाही सुंदर आहात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं मन खूप मोठं आहे. खरंच माझ्याशी लग्न कराल का? माझे शब्द ऐकताच नेहा थरथरली. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. एक अश्रू हळूच गालावर उतरला. क्षणाचाही विचार न करता मी तो अश्रू माझ्या हाताने पुसला. तेवढ्यात ती रडतच माझ्या खांद्यावर डोके ठेवून मोकळी झाली. कित्येक दिवसाचं दडपलेलं दुःख, एकटेपणा आणि भीती ती त्या रडण्यातून बाहेर काढत होती. मी शांतपणे तिच्या केसावरून हात फिरवत राहिलो. थोड्या वेळाने ती सावरत म्हणाली, साहेब तुमचं मन खूप मोठं आहे. तुम्ही तरुण आहात, अविवाहित आहात. तुम्हाला एखादी दुसरी मुलगी सहज मिळू शकते. मग तुम्ही असं माझ्यात काय पाहिलं की मला आणि माझ्या मुलीला स्वीकारत आहात? तेव्हा मी अगदी ठामपणे म्हणालो, मला चांगल्या मुली नक्कीच मिळू शकतात, पण तुझ्यासारखी कष्ट करणारी, आपल्या मुलीसाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवणारी, इतकी प्रामाणिक, गुणी आणि प्रेमळ स्त्री मला पुन्हा कधीच मिळणार नाही. माझं तुझ्यावर खरंच प्रेम जडलं आहे. ते ऐकून तिने माझा हात घट्ट धरला. त्या स्पर्शात विश्वास आणि आधार दोन्ही होतं. मी तिच्या कपाळावर प्रेमाने एक चुंबन घेतलं. तिच्या लहान मुलीला उचलून माझ्या छातीशी टेकवलं. ते निरागस बाळ माझ्या मिठीत शांत झालं. त्या क्षणी मला मनापासून जाणवलं की माझं आयुष्य पूर्ण झाले आहे. त्या दिवसापासून माझं आणि नेहाचं नातं हळूहळू घट्ट होत गेलं. एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या जखमावर फुंकर घालत, एकमेकांना आधार देत आम्ही पुढे चालत राहिलो. काही दिवसातच मी आणि नेहाने साध्या पद्धतीने लग्न केलं. आज मी, नेहा आणि आमची छोटी सुमन तिघे खूप आनंदाने, समाधानाने राहतो. एकमेकांवर मनापासून प्रेम करतो, एकमेकांना साथ देतो आणि आयुष्याच्या प्रत्येक अडचणीला एकत्र सामोरे जातो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि नेहाने घेतलेला हा निर्णय योग्य होता की अयोग्य? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आयुष्यात प्रत्येक माणूस श्रीमंत नसतो, पण माणुसकीने श्रीमंत असणं खूप महत्वाचं असतं. कुणाचं आयुष्य, कुणाची वेदना, कुणाची जबाबदारी आपण समजून घेतली तर जीवनाला खरा अर्थ मिळतो. समाजाने लावलेली शिक्के नव्हे, तर मनातील आपुलकी माणसाला मोठं बनवते. प्रेम म्हणजे फक्त सोबत चालणं नव्हे, तर अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभं राहणं होय. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडणारी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा,
चांगुलपणा कधीच वाया जात नाही, तो परत परत तुमच्याकडेच येतो. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही लिहायला विसरू नका. आणि जर ही कथा मनाला भाळली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.